या काव्यशास्त्रामध्ये काव्याची व्याख्या काय, काव्य का बरं निर्माण केलं जातं, या गोष्टींची चर्चा केलेली आहे. काव्यासाठी काय लागतं अशी ही चर्चा केलेली आहे. त्यामध्ये काव्यनिर्मिती नेमकी कशी होते या संदर्भामध्ये एक काय म्हणायचं श्लोक आहे. काय लागतं काव्यनिर्मितीला तुमच्या मते? जरी आपण ते पुढच्या वर्षी शिकणार आहोत तरी आज ओघाओघाने आलं आहे तर सांगा. जसं चित्र काढायला आपल्याला कागद लागतो, पेन्सिल लागते, है ना, रंग लागतात. नृत्य करायला वाद्य लागतं, गाणं म्हणणारं लागतं, है ना. त्या नृत्याला जे काय असतील हावभाव ते आपल्याला आले पाहिजे, स्वतः आपण फिट पाहिजे, बरोबर आहे. गाण्यासाठी आवाज चांगला पाहिजे. तसं साहित्य निर्मितीसाठी काय पाहिजे? विचार पाहिजे, चांगला विचार पाहिजे, वही आणि पेन पाहिजे. पण आता मग प्रत्येकाला वही पेन आहे म्हणून प्रत्येकाकडनं साहित्य निर्मिती होते का? हां, मग का नाही होत? काहीतरी व्यक्ती जसं म्हणाली विचार पाहिजे, म्हणजे काहीतरी अलौकिक बुद्धिमत्ता त्या व्यक्तीला लाभलेली असते की प्रत्येकच जण आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या घटना आणि प्रसंग बघत असतो, पण तो लेखक मात्र त्या प्रसंगावरून काहीतरी नाटक तरी लिहील, काहीतरी कादंबरी तरी लिहील, काहीतरी कविता तरी लिहील, हो ना. शब्द आणि अर्थ लागतात. म्हणजे खरं माध्यम काय साहित्याचं? शब्द आणि अर्थ. त्याच्यासाठी काय लागते? प्रज्ञा, म्हणजे बुद्धी, बरोबर आहे. पण जरी फक्त बुद्धी, एखाद्याला बुद्धी खूप असेल पण त्याला यांनी म्हटलं तसं अनुभव नसेल, यांनी वातावरण हा शब्द वापरला, वातावरणापेक्षा अनुभव आणि त्याच्या जोडीनी हे जे आत्ता आपण सगळी लिस्ट वाचली ना, वेद, दर्शनशास्त्र, पुराण, ज्योतिष्य, कामशास्त्र, नाट्यशास्त्र, ही लिस्ट अजून वाढत जाईल. म्हणजे जर मला एखादी गोष्ट वैमानिकाबद्दल लिहायची असेल, तर मला विमानशास्त्राचा थोडाफार तरी पाहिजे ना अभ्यास, तर त्या गोष्टीमध्ये मी त्याचा उपयोग करू शकेन. मला जर बॅडमिंटन विनर जी सैना नेहवाल आहे तिच्याबद्दल जर मला काही करायचं असेल तर मला बॅडमिंटनबद्दल काहीतरी आलं पाहिजे ना. म्हणजे ज्याबद्दल आपण लिहिणार आहोत त्यामध्ये जी काही शास्त्र असतील त्या शास्त्रांचा अभ्यास व्हायला पाहिजे. जर मला नाटक लिहायचं असेल तर मला नाट्यशास्त्र माहिती पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे जो बहुश्रुत असेल, ज्याने सगळ्या विषयांचा नीट अभ्यास केलेला असेल, त्या व्यक्तीला ते अधिक चांगल्या रीतीने मांडता येईल. मुळात बुद्धीमध्ये चमक हवी, दुसरी गोष्ट निपुणता हवी. ह्या कालिदासाजवळ स्वतःची प्रज्ञा आहे, शिवाय निपुणता आहे. आणि तिसरी गोष्ट लागते ती म्हणजे एकदा आपण जे काही साहित्य लिहून काढलं त्याच्यावर पुन्हा पुन्हा नीट अभ्यास करणे, आपल्याहून जे मोठे आहेत त्यांना ते दाखवणे आणि त्याच्यात दुरुस्ती करत राहणे, याला म्हणायचं अभ्यास. या 3 गोष्टी ज्याच्याजवळ आहेत तो उत्तम कवी बनू शकतो, असा तो विषय आहे. मला हे तुम्हाला आत्ता मुद्दाम सांगायचं कारण असं, कालिदास हा सर्वश्रेष्ठ कवी का? तर या 3ही गोष्टी त्याच्याजवळ आहेत. त्याच्याजवळ प्रज्ञा पण आहे, त्याच्याजवळ विविध शास्त्रांची निपुणता पण आहे आणि त्याच्याजवळ जे काही त्यांनी साहित्य लिहिलं असेल ते पुन्हा पुन्हा संशोधित करून लिहिण्याची अभ्याससुद्धा त्यांच्याजवळ आहे. ठीक आहे, आपण हे काव्यशास्त्राविषयी आपण नंतर पुन्हा कधी बोलू. पुढे जाऊया. कालिदासांच्या नावावर आज 40 ग्रंथ प्रसिद्ध आहेत, पण विद्वानांमध्ये मात्र त्याबद्दल मतभेद आहेत. 7 ग्रंथ मात्र सर्वानुमते कालिदासाचे मानले जातात. ही सगळी नावं लक्षात ठेवा. यातलं महाकाव्य आहे कुमारसंभवम, रघुवंशम. कुमारसंभवम अर्थातच कोणी लिहिलं? प्रश्न आपले सगळे आता काय येणार? हे साहित्य कोणी लिहिलेलं आहे? हे 7 ग्रंथ कोणी लिहिलेले आहेत? कालिदासाने लिहिले आहेत, बरोबर आहे. कुमारसंभवम हे काय आहे? महाकाव्य. काय आहे? महाकाव्य. रघुवंशम हे काय आहे? महाकाव्य. कुमारसंभवममध्ये कार्तिकेयाच्या जन्माचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे, म्हणून त्या महाकाव्याचं नाव आहे कुमारसंभवम. तारकासुराचा वध करण्यासाठी देवांना एक सेनापती हवा होता आणि तो सेनापती शिव आणि पार्वतीचा मुलगा कार्तिकेय याला शिवाने जन्माला घातलं आणि तो अत्यंत तेजस्वी होता. त्यांनी सेनापती पद स्वीकारलं आणि मग तारकासुराचा वध झाला. अशी गोष्ट
कुमार संभवामध्ये आहे. ठीक आहे. रघुवंशम याचा मी कित्येक वेळेला कदाचित तुमच्यासमोर उल्लेख केलेला आहे. रघुचा वंश म्हणजे कोणाचा वंश? रामाचे वडील दशरथ, दशरथाचे वडील अज, आठवते बोललेलं, अजाचे वडील दिलीप, दिलीपचे वडील रघु. आणि रघु हे कसे आहेत? अगदी दिग्विजयी राजा आहेत. त्यांच्या कुळात जन्मलेले राम आहेत. म्हणून त्या वंशाला कोणाचं नाव दिलं गेलं? रघु. रघुराजाचं नाव दिलं गेलेलं आहे. अशा त्या रघुच्या वंशातल्या जवळपास सगळ्या म्हणजे अगदी रामाची मुलं लव कुश आणि त्याच्याही पुढे जाऊन अगदी अग्निवर्णापर्यंत जी काही त्यांची वंशावळ आहे त्या सगळ्या राजांचं वर्णन आलं आहे. ज्यावेळेला आपण रघुवंशाची माहिती पाहू तेव्हा हे डिटेल्ससुद्धा बघूया. नाटकामध्ये त्याचं पहिलं नाटक आहे मालविकाग्निमित्रम. मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं सगळ्या संस्कृत ग्रंथांची जी नावं आहेत त्याच्यामध्येच त्यांची नायक नायिका लपलेले आहेत. मालविकाग्निमित्रम, मालविका ही त्याची नायिका आहे, अग्निमित्र हा त्याचा नायक आहे. हे कालिदासाचं पहिलं नाटक आहे. आपण कालच त्याच्यातला श्लोक पाहिला होता, पुराणम इत्येव न साधू सर्वम, आपल्याला लँग्वेजला आहे. कालच मी तुम्हाला या नाटकाचा उल्लेख केलेला होता, आठवत आहे? तर हे आहे पहिलं मालविकाग्निमित्रम. दुसरं नाटक आहे त्याचं विक्रमोर्वशीयम. त्याच्यामध्ये विक्रम राजा हा नायक आहे आणि उर्वशी ही नायिका आहे. तिसरं नाटक आहे अभिज्ञान शाकुंतल. तुम्हाला फायनलला जाऊन हेही नाटक अभ्यासाला येणार आहे. अभिज्ञान शाकुंतलम. शकुंतला ही त्याची नायिका आहे आणि दुष्यंत राजा हा त्याचा नायक आहे. महाभारतातल्या कथेवर आधारित आहे. त्यानंतर त्यांनी लिहिलेली आहेत 2 खंडकाव्य. त्यातलं एक ऋतुसंहार. ऋतुसंहारमध्ये ऋतू, किती ऋतू आहेत? 3 मुख्य ऋतू, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. त्याचेच 2 उप असे 6 ऋतू आहेत. किती? 6. या 6ही ऋतूंचं वर्णन, निसर्गाचं वर्णन जे आहे ते अतिशय सुंदर रीतीने कालिदासांनी त्या ऋतुसंहारमध्ये केलं. आणि आत्ताच मी तुम्हाला मेघदूतचं जवळपास कथानक सांगूनच टाकलं मगाशी, है ना? या मेघदूतामध्ये त्याचं नायक कोण आहे? यक्ष. त्याची नायिका कोण आहे? त्याची पत्नी. ठीक आहे. असं हे 7 जणू काही सप्तरंगी इंद्रधनुष्य जसं असावं तसं हे याचं साहित्य आहे. लक्षात ठेवा सगळी नावं. महाकाव्यामध्ये कुमार संभवम, रघुवंशम. नाटकामध्ये पहिलं नाटक मालविकाग्निमित्रम. प्रश्न विचारला जातो कालिदासाचे पहिले नाटक कोणते? प्रथमः नाटकः, प्रथमं नाटकं किम, मग कुठलं? मालविकाग्निमित्रम. दुसरं विक्रमोर्वशीय, तिसरं अभिज्ञान शाकुंतल. खंडकाव्य ऋतुसंहार आणि मेघदूत. ऋतुसंहारचा काव्यप्रकार काय? खंडकाव्य. मेघदूतचा काव्यप्रकार काय? खंडकाव्यसुद्धा आणि त्याला दूतकाव्यसुद्धा म्हटलं जातं. या मेघदूताची म्हणजे एवढं सुंदर काव्य आहे, हे लोकांना इतकं आवडलं की सगळ्यांनी त्याची आजच्या भाषेमध्ये कॉपी मारली. पुष्कळ जणांनी दूतकाव्य लिहिली, म्हणजे त्याच्यावरून प्रेरणा घेऊन पुष्कळ जणांनी अनेक प्रकारांनी दूतकाव्य लिहिलेली आहेत. खूप याला प्रसिद्धी मिळाली. आता कुमार संभवमबद्दल माहिती आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत. कुमार संभवम हे महाकाव्य कालिदासाच्या उत्कृष्ट काव्यशैलीचा परिचय करून देतं. हिमालयाची मुलगी पार्वती कठोर तपश्चर्या करते, शिवाला पतिरूपात प्राप्त करते. या दिव्य नायक आणि नायिकेच्या मिलनातून कुमार कार्तिकेयाचा जन्म होतो आणि तो देवतांचा सेनापती बनून तारकासुराचा वध करतो, विश्वाला संकटातून सोडवतो. अशी ही छोटीशी कुमार संभवमची कथा आहे. कुमार संभवामध्ये एकूण 17 सर्ग आहेत. तुमचा पुढचा प्रश्न यामध्ये लपला आहे, कुमार संभवमचे सर्ग किती? 17. पण त्यातील फक्त 8 सर्गच कालिदासाची कृती मानले जाते. पुन्हा हा पुढचा प्रश्न लपला आहे की 17 सर्गापैकी किती सर्ग फक्त कालिदासाने लिहिले असं म्हटलं जातं? 8च सर्ग. उरलेले 9 सर्ग अन्य कवींनी जोडले असावेत असं विद्वानांचं मत आहे. भाषा, भाव, वर्णन, छंद योजना या सगळ्या बाबतीत हे 9 सर्ग पहिल्या 8 सर्गावरून भिन्न वाटतात आणि म्हणून विद्वानांचं मत असं आहे की 8 सर्ग कालिदासाने लिहिले असतील, उरलेले 9 सर्ग मात्र कालिदासाने लिहिलेले नाहीत. मल्लीनाथांनी आपली प्रसिद्ध संजीवनी टीका
फक्त 8 सर्गावरती लिहिलेली आहे. आता मल्लीनाथ हे कोण आहेत? तर जसं आज आपण एखाद्या पुस्तकाचा परिचय किंवा पुस्तकावरची टीका, म्हणजे वाईट अर्थाने टीका नाही म्हणायचं त्याला, समीक्षा, त्याला दुसरा शब्द काय, समीक्षा, आपण वृत्तपत्रातनं वाचतो किंवा हल्ली आपल्याला व्हॉट्सॲपवर सुद्धा येतं की हे पुस्तक छान आहे, या पुस्तकामध्ये काय वाचायला येतं ना, असं बरोबर आहे. असे पहिले आपल्याला माहीत असलेले पहिले असं नाही म्हणत मी, पण आपल्याला माहीत असलेले टीकाकार कोण? मल्लीनाथ. कोण? हे अतिशय उत्तम समीक्षाकार आणि उत्तम टीकाकार. जवळजवळ सगळ्या संस्कृत ग्रंथांवरच्या टीका यांच्या आपल्याला सापडतात. आणि म्हणून मराठीमध्ये एक वाक्प्रचारसुद्धा आहे. जेव्हा आपण असं म्हणतो टीका करू नका किंवा जास्त टीका करतो किंवा जास्त समीक्षा करतो असं म्हणायचं असेल की त्याला वाक्प्रचार आता झालेला आहे, मल्लीनाथी करू नको. मल्लीनाथी करू नको म्हणजे काय? मल्लीनाथ जसा समीक्षा करतो तसं तू करू नको बाबा, सरळ भावाने घे, असा म्हणण्याचा अर्थ आहे. इतके हे प्रसिद्ध आहे की वाक्प्रचारामध्ये आपण त्यांच्या नावावरून, म्हणजे टीका करू नको असं न म्हणता मल्लीनाथी करू नको असं म्हणतो. इतके ते प्रसिद्ध आहेत. तर यांनी सुद्धा काय केलेलं आहे? कुमार संभवांच्या पहिल्या 8 सर्गावरतीच टीका लिहिलेली आहे. कुमार संभवमच्या 8व्या सर्गात शंकर आणि पार्वतीच्या उद्दाम शृंगाराचं वर्णन केलं आहे. त्यावर विद्वानांनी कडाडून टीका केलेली आहे. म्हणूनच असं वाटतं की कालिदासाने कदाचित कुमार संभवम 8व्या सर्गानंतर लिहिलं नाही. पुढे आपण बघूया याच्यातली शैली कोणती आहे. कुमार संभवमची शैली कोणती आहे? तर प्रासाद शैली आहे. प्रासादिक शैलीचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. नंतरचा त्यांचा जो ग्रंथ आहे रघुवंश, आपण रघुवंश बघणार आहोत आता त्याचे. आत्ता कुमार संभवमचे आपण काय बघितलं? त्याचा नायक कोण किंवा कशावरती कथा आधारित आहे? कार्तिकेयाच्या जन्मावर. नायक नायिका तर आपल्याला शिवपार्वती म्हणावं लागेल. सर्ग किती त्याचे? 17. त्यातले कालिदासाने किती लिहिले? 8. एवढे प्रश्न त्याच्या संदर्भातले नक्की लक्षात ठेवा. ठीक आहे. रघुवंश या महाकाव्यामुळे कालिदासाला रघुकार हे नाव मिळालेलं आहे. तुमचा प्रश्न इथे एक लपलेला आहे. कालिदासाला रघुकार कुठल्या ग्रंथावरून म्हटल्या जाते किंवा का? रघुवंशावरून. संस्कृत पंचमहाकाव्यामध्ये हे उत्कृष्ट महाकाव्य आहे. आता पंचमहाकाव्यांचा उल्लेख झाला आहे म्हणून मी तुम्हाला एकदा सांगते. संस्कृत साहित्यामध्ये मी मध्ये कुठल्या तरी एखाद्या पिरियडमध्ये तुम्हाला सांगितलं असेल की आदिकाव्य, आद्यकाव्य काय आहे? रामायण. आणि आदिकवी कोण आहेत? वाल्मिकी. त्यानंतरचं महाभारत लिहिलं आहे कोणी? व्यासांनी. हां, ही झाली पहिली 2 आर्षकाव्य. काय म्हणायचं याला? का बरं आर्षकाव्य म्हणायचं? तर रामायण लिहिणारे वाल्मिकी आणि महाभारत लिहिणारे व्यास हे कोण आहेत? ऋषी आहेत. ऋषींनी लिहिलेलं काव्य म्हणून आर्ष. आणि नुसतं काव्य नाही येते, महाकाव्य आहे. हां, त्याच्यानंतरची जी 5 महाकाव्य आहेत त्यामध्ये कालिदासाची 2 महाकाव्य आहेत, रघुवंशम आणि कुमार संभवम. किती? 2. पंचमहाकाव्यांपैकी 2 कालिदासाची आहेत, कायम लक्षात ठेवा. नंतरचे जे आहेत त्यात आहे माघाचं शिशुपालवध, नंतर हर्षाचं नलदमयंतीवरचं आहे, मला आत्ता पटकन नाव नाही आठवत आहे, आणि अजून भारवीचं किरातार्जुनीयम. भारवीचं किरातार्जुनीयम, माघाचं शिशुपालवधम, हां, आणि हर्षाचं नैषधीय चरितम. निषध राजा नल आणि दमयंती यांची कथा त्याच्यामध्ये. ही पंचमहाकाव्य खूप प्रसिद्ध आहेत. आर्ष महाकाव्यानंतर या पंचमहाकाव्यातले 2 महाकाव्य कोणाचे आहेत? कालिदासाचे आहेत. आणि रघुवंशम हे त्यातलं सर्वात छान, म्हणून त्याला नाव काय पडलेलं आहे? रघुकार. यामध्ये 19 सर्ग आहेत. पुढचा तुमचा प्रश्न लपला. किती सर्ग आहेत? 19. ह्यात दिलीपापासून अग्निमित्रापर्यंतच्या सूर्यवंशातील 19 राजांचं वर्णन आहे. किती राजांचं वर्णन आहे? कुठून सुरू झालं? दिलीपापासून.
शेवटचा राजा कोणता? अग्निमित्र. पहिला राजा दिलीप आणि अग्निमित्र. या 19 राजामध्ये पहिले 6 राजे जे आहेत त्यांचं वर्णन विस्तृत रीतीने केलेलं आहे. ते 6 राजे मी मगाशीच सांगितले. ओळखीचा असलेला आपला राम राजा, आणि आपण उलट आलो होतो है ना. हे जे पहिले 6 दशरथ, अज, दिलीप, रघु असं केलं की नाही. अज, रघु, दिलीप. अजाचे वडील रघु, रघुचे वडील दिलीप. म्हणजे झाले का हे 6? आणि रामानंतर लवकुश. बरोबर आहे. यांचं विस्तृत रीतीने वर्णन केलेलं आहे. आणि त्यानंतर सगळ्या राजांचं चित्रण अतिशय संक्षिप्त आहे. शेवटच्या 4 सर्गामध्ये तर रामानंतरच्या सगळ्या राजांना अतिशय तीव्र गतीने समाप्त केलेलं आहे. याचं कारण असं की त्या राजांचं जीवन आणि चरित्र तितकं काही वंदनीय किंवा तितकं काही स्पृहणीय नाही आहे या 6 राजांच्या चरित्राच्या पुढे. म्हणून विस्तृत रीतीने केवळ कोणाचं केलेलं आहे? राम आणि लवकुशापर्यंत विस्तृत रीतीने वर्णन केलेलं आहे. कवी ज्या रघुवंशाच्या वर्णनाकरता उत्सुक होते त्याची वैशिष्ट्य त्यांनी आरंभीत सांगितलेली आहेत. ते महान गुण रामापर्यंतच दिसून येतात. आणि या महाकाव्याचं नाव रघुवंश का ठेवलं याचं स्पष्टीकरण कालिदासानेच दिलेलं आहे. दिलीप जो राजा आहे त्यांनी नंदिनी म्हणजे त्याची गायीचं नाव आहे नंदिनी, या गायीला अशा पुत्राची मागणी केली की जो वंशाला घडवू शकेल. आणि मग त्याच्या प्रार्थनेनुसार हा पुत्र रघु जो आहे तो जन्माला आलेला आहे. आणि त्याच्यापासून पुढे वंश उत्तरोत्तर रामापर्यंत उत्कर्षाला गेलेला दिसतो. आणि म्हणून या महाकाव्याला रघुवंश असं नाव दिलेलं आहे, असं कालिदासाने स्पष्ट करून ठेवलेलं आहे. अर्थातच कालिदासाने वाल्मिकी रामायणापासूनच कथा ग्रहण केलेली आहे, पण त्यात परिवर्तनं घडवून आणलेली आहेत. म्हणजे रघुवंशांचा मूळ आधार काय? आपला पुढचा प्रश्न, रामायण. प्रेरणा कशावरून घेतलेली आहे? रामायणावरून. दिलीपाच्या वंशक्रमात कालिदासाने अनेक नावं वाल्मिकीहून भिन्न दिली आहेत. रामकथेतले अनेक प्रसंगही कालिदासाने भिन्न वर्णन केलेले आहेत. कालिदासाची काव्यकला या महाकाव्यामध्ये अगदी पूर्णत्वाला पोचलेली दिसते. आता इथे विविध सर्गांमध्ये कशाकशाचं वर्णन आलेलं आहे हे या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. ते तुम्ही डिटेल नंतर वाचा. या महाकाव्याच्या बाबतीमध्ये काय म्हटलं जातं? क इह रघुकारे न रमते. या रघुकारामध्ये कोण बरं रमणार नाही. म्हणजे इतकं सुंदर काव्य आहे की ते कुणालाही आवडतं. या महाकाव्यावरती 40 टीका लिहिलेल्या आढळून येतात. कोणत्या महाकाव्यावरती 40 टीका दिसून येतात? रघुवंशमवरती. रघुवंशमवरून कालिदासाला मिळालेली उपाधी कोणती? रघुकार. विश्वानी कालिदासाला दिलेली उपमा कोणती? कवी कुलगुरू. किंवा संपूर्ण विश्वामध्ये कालिदासाला काय म्हटलं जातं? भारताचा शेक्सपियर. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याची शैली कुठली? प्रासादिक.